नमस्कार काका. नमस्कार. काय नाव तुमचे? रंजू आनंदराव कांजोडे. तुम्ही या ऊसाची लागवड कधी केली? 9 महिन्यात 1 तारखेला केली. म्हणजे 1 नोव्हेंबरला केली. 1 नोव्हेंबरला केली. या ऊसाची लागवड केल्यानंतर या ऊसाच्या प्लॉटमध्ये काय उपाययोजना केली तुम्ही हे चांगले फुटवे येण्यासाठी, ऊस हिरवागार होण्यासाठी? मल्टीप्लायरच्या 2 ड्रेसिंग केल्या. मल्टीप्लायरच्या 2 ड्रेंचिंग केल्या. हां, तेव्हापासून हिरवा ऊस गार पडला, फटवे जास्त केले. फुटवे जास्त केले का? हो, जास्त केले. म्हणजे मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुम्हाला या ऊसाच्या प्लॉटमध्ये खूप बदल होताना दिसतो आहे, नाही का? बदल दिसतोय. हां. हिरवागार ऊस पडला. आणि फुटव्याची संख्या मल्टीप्लायर वापरण्याच्या अगोदर अशी होती का? नव्हती. अशी नव्हती, नाही का? नव्हती. आणि ऊसाचे खालचे जे बुंदे हात, हो. हे आपण जे याला हे खोड म्हणतो याला, हे हो. याच्यामध्ये काय सुधारणा वाटते का तुम्हाला? हां, सुधारणा वाटते ना. हं. ते फुटवे ठोकर झाले. फुटवे ठोकर झाले. हो. म्हणजे तुम्हाला मल्टीप्लायर वापरल्यामुळे खूप खूप समाधान आहे असं? समाधान. हां. तर हिरवागार ऊस पडला. हिरवागार. पानाची जाडी काय वाटते? पानाची ही जाडी सुद्धा वाढली याच्यात. हां. म्हणजे तुम्हाला एकंदरीत मल्टीप्लायर वापरल्यामुळे काय समाधान वाटते? समाधान आहे, 100% समाधान वाटते. ऊस सुधारला, ऊस हिरवागार पडलेला आहे, फुटवे जास्त वाढले, संख्या फुटव्याची ठोकर आहे. हां. संख्या ऊस वाढीला जास्त भरपूर आहे. वाढीला भरपूर आहे. म्हणजे मल्टीप्लायर हे सेंद्रिय प्रोडक्ट आहे कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळ्याचं. त्याच्या वापराने तुमच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आणि ऊसासोबत दुसऱ्या पिकाला कोणत्या तुम्ही वापरलं मल्टीप्लायर? सुद्धा वापरलेलं आहे. हे तुमचाच गहू आहे नाही? हे गहू आहे. तर गव्हाला 1 फवारणी केलेली आहे. गव्हाला एक फवारणी केली. त्याच्यामुळं गव्हाच्या ओंब्यामध्ये काय फरक वाटतो का? लोंबूट मोठं पडलेलं आहे, हिरवा परिणाम गव्हाला. असं का? तेच बात आहे, नाही का? आणि त्याचे हे गहू सुद्धा ते ठोकर आहेत मधले. बरं. म्हणजे दाण्याची संख्या सुद्धा तुम्हाला जाडी वाटते. तर शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपल्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर करावा आणि अधिक माहितीसाठी संपर्क करावा 95 29 31 60 56 आणि 77 96 95 29 31. अधिक आपल्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर करून आपलं उत्पादन वाढवावं ही सर्व शेतकऱ्याला कळकळीची